7 लाख अजून दिलं नाही. नाही ना. तुमच्याकडे असतील की बकळ पैसे आता काय टेन्शन? कुठले पैसे काय खबर. पैसे असले तर कशाला यायचं बाबा? जनावर घरी येतं, बैल दावणीला येतं, पायाला आपलं पायाला सांगून उसाला खात घालून या. लेकरावने रुपये जरी मागितलं, आपलं 5 रुपये जरी मागितलं तर लेकराला 2 रुपये द्यायला देखील पैसे नाही देत. एवढी बिकट अवस्था झाली. किती महिन्यापासून नाही भेटत? 8 महिने दिवस झाला, 8 महिने दिवस झाला. नाही आमच्या कवठा गावचं 30 जणांचं बिल आलं. अच्छा, तुमचं गाव कोणतं आहे? कवठा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव. धाराशिवचे आहे का तुम्ही? तुम्ही धाराशिवचीच आहे तिथे. सगळे धाराशिव मध्ये आलात आणि तुमचं काय बिल अडकलेलं आहे? हो उचल. दिलं नाही अजून? अद्याप एकही रुपये दिलेले नाही. कधीपासून दिलं नाही? कारखाना चालू जानेवारी पासून दिलं नाही. जानेवारीमध्ये ऊस गेलंय आतापर्यंत बिल दिले ते किती महिने झाले? 7 महिने झाले. 7 महिने झाले बिल भेटलंय तुमच्या सगळ्यांचं. किती लोकांचं नाही भेटलंय? 30 जणांचं. कवठागावचे 50 जरी बरं ठीक आहे, हरकत नाही. तर आता आंबरण उपोषणासाठी कोण कोण बसले? तुम्ही सगळेच बसले. तुमच्यापैकी कोण आहे व्यक्ती एखादा बोलणार? विकास पाटील. विकास पाटील. म्हणून आहे ते आतमध्ये गेले. आतमध्ये गेले कधी? काय तुम्ही निवेदन द्यायचं काय उत्तर नाही आला अजून? कधीपासून बसले तुम्ही? आज सकाळी. आज झाली का? अच्छा अच्छा. कोणी अधिकारी आला तर भेटायला? नाही आहे. अजून कोणी आलं भेटायला? अजून अधिकारी नाही आला भेटायला म्हटल्यानंतर अवघड आहे. ठीक आहे. चालेल. काय आहे तुमची मागणी, नेमकी काय मागणी सांगू? उसाचं पीक पाहिजे. फक्त बिल पाहिजे. अजून तुमच्या स्वतःच्या उसाचं बिल अजून भेटलं तेवढंच तुम्ही मागताय, बाकी काय मागणी नाही? आमच्या बाकी काय उसाला मागणी 1 रुपया पण मिळालेला नाहीये. 7 महिने 8व्या महिन्याला आलाय आता हां. ते. एक कवडी दिली नाही. हक्काचे पैसे भेटले. म्हणजे आपण इथं पाहतोय की भाव वाढवणं तर पुढची गोष्ट आहे. जे ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे त्याचं बिल थकलेलं आहे. अजून 5-5, 6-6 महिने जर बिल थकवलं शेतकऱ्यांचं तर शेतकरी जगणार कसा? एकीकडे सरकार म्हणते की शेतकऱ्याला वाचवायचा प्रयत्न करतात, कुठल्या पद्धतीने वाचवायचा प्रयत्न करतात हे कळत नाही. शेतकऱ्याला मारायचं धरलेलं शेतकऱ्यांचे पैसेच अजून दिलेले नाही आहेत. काय म्हणताय तुम्ही? शेतकऱ्याला वाचवायचं धरलेले, शेतकऱ्याला मारायचं धरलेलं सरकारने. बरोबर. तर त्यांचं जे थकलेलं बिल आहे तेच बिल निघत नाही किंवा त्यांनी जे माल विकलेला आहे तोच माल, त्याचे पैसे भेटत नाही आहेत. भाव भेटणं तर दूरची गोष्ट आहे. तो आपण बघूया. अजून त्यांचे काही लोक निवेदनला गेलेले. साखर देत नाहीत. काय? कारखानदार उधार साखर देत नाहीत आम्हाला. आमचा ऊस उधार घेऊन जातात 8 महिने तरी पैसे देत नाहीत. कारखानदार उधार ऊस नेत आहेत, पैसे देत नाहीत असं यांचं म्हणणं आहे. कोणता कारखाना आहे तुमचा? भाऊसाहेब बिराजदार समुद्राळ. अच्छा, बर बर. लेकरावने रुपये जरी मागितलं, आपलं 5 रुपये जरी मागितलं तर लेकराला 2 रुपये द्यायला देखील पैसे नाही देत. एवढी बिकट अवस्था झाली. किती महिन्यापासून नाही भेटलं? 8 महिने दिवस झाला, 8 महिने महिने दिवस झाला. दिवस झाला. अच्छा, 8 महिन्यापासून मग तुम्ही कसं काय तुमचं चाललंय? अहो आज देता, उद्या देता, आज 4 देता, नुसतं तारखेवर तारखेवर अरे बापरे. घर कसं चालतंय? घर किराणा दुकानदार सुद्धा यांना किराणा उधार दिला. किराणा सुद्धा द्यायला तयार नाही दुकानदारी. त्या कारखान्याला ऊस गेल्यानंतर तुम्ही आमच्याकडे येऊ नका म्हणून स्पष्ट सांगते ते. पण धाराशिव मध्ये असं कोणी नेता नाहीये का की तुम्ही त्यांना भाव भेटलेला? हे देतो म्हणजे थांबा, देतो म्हणजे थांबा. तुमचा आमदार, तुमचा खासदार कशाचे आमदार आणि कशाचे खासदार सगळे त्यांचेच बांधलेले कोण आहे? तिथले आमदार कोण आहेत? प्रवीण स्वामी मग त्यांना तुम्ही भेटले नाही का? भेटले 2-3 वेळेस भेटले. मग प्रवीण स्वामी साहेबांनी काय केलं तुमचं? बोलतो म्हणले. आणि खासदार तिथले ओमराजे लिंबाळ ते मोठे व्यक्ती, त्यांना तुमचा प्रश्न माहित नाही का? त्यांनी निवेदन द्या म्हणले. मग निवेदन दिलं त्यांना? दिले. दिलं 2 निवेदन? महिने झाले दिले. बरोबर. म्हणजे सन्मान्य आमदार साहेब, खासदार साहेब, तुमच्या धाराशिवचे लोक इकडं साखर संकलला येऊन बसले आहेत. कृपया यांच्याकडे थोडं लक्ष द्या, कारण खूप अडचणीमध्ये आहेत. त्यांच्या घरच्या अडचणी आहेत, म्हणजे त्यांचे पैसे अडकलेले आहेत. भाव भेटत नाही हा विषय वेगळा आहे. भावाचा विषय वेगळा आहे. ज्या भावामध्ये यांनी ते माल दिलेला आहे त्या मालाचे पैसे यांना भेटत नाहीत. कृपया त्यांना मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे. इथे येऊन बसले उपोषणला. आम्ही दिल्याशिवाय उठतच नाही. आणि आता हे उठणार नाही असं म्हणतायत. तुमचं काय नाव आहे बाबा? किसन धुळे. हां, किसन कोंडबा धुळे. बरं बरं. तुमचं वय किती आहे? 75चा मोहरा आहे. आता बघा, तुमच्या एरियातले 75च्या पेक्षा जास्त वय असलेला एक व्यक्ती, बाबा ते इथे येऊन बसलेत पुण्याच्या शहराच्या ठिकाणी. तर कृपया तुम्ही धाराशिवचे जे कोणी पुढारी लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे ना? काय लक्ष म्हणायचं? देत नाही, कुणी विचारत नाही, कुणी पुसत नाही. फक्त जेव्हा ज्यांना मतदान पाहिजे तेव्हा त्यांनी विचारतात आम्हाला. बाकी कोण केव्हा विचारत काही नसते. ते जिल्हा परिषद सदस्य असतील ना? कोणच विचारत नाही. हो, जिल्हा परिषद सदस्य राहू द्या तर आणि कोण राहू द्या. जिल्हा परिषद सदस्य तरी थोडंसं लक्ष द्या. ग्रामपंचायतला कोण आहे तुमचे ते पण
आहेत ग्रामपंचायतवाले आहेत सोबत, जिल्हा परिषदवाले सोबत नाहीत. बर, काय अजून काय मांडायचं तुम्हाला, बोलायचं काही काय अडचणी? ठीक आहे, आता तुम्ही आलात उपोषणला बसलात, काही ना काहीतरी सोल्युशन निघेल आणि आमदार साहेब खासदार साहेबांनी जर हा व्हिडिओ बघितला तर ते सुद्धा काहीतरी तुम्हाला मदत करतील असं आपण गृहीत धरूया. बाकी तुमचं आता निवेदन दिलं आहे ना तुम्ही, निवेदनचं नक्कीच काही ना काहीतरी रिझल्ट येईल, कळेलच. बरोबर, 7 लाख अजून दिलं नाही नाही ना, तुमच्याकडे असतील की बकळ पैसे, आता काय टेन्शन? कुठले पैसे काय खबर. पैसे असले तर कशाला यायचे बाबा? जनावर घरी येतं, बैल दावणीला येतं, पायाला आपलं पायाला सांगून उसाला खात घालून आणि अजून किती दिवस जगू शकता? हा? अजून किती दिवस आता तुम्ही इथं सर्व मरायची पळे इथं दावे आणल्यात सोबत, इथं फाशी घेऊन मरायचा आता. नाही नाही, मरू नका बघा, मरण्याच्या गोष्टी करू नका. सरकार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला कर्जमाफी नको. नाही, आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला विमा नको, आम्हाला अनुदान नको, काही नको. आमच्या मालाला आम्हाला भाव पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे भाव पाहिजे का, तुमचे अडकलेले पैसे पाहिजे? अडकलेले पैसे पण आणि आपलं आमच्या मालाला भाव पण पाहिजे, सोयाबीनला वगैरे सर्व. आपलं उसाला भाव पाहिजे. आता आपला विषय उसाचा चालू आहे. हा, आता तुमचं उसाचं जे बिल बाकी आहेत ते तुम्ही सगळी लिस्ट दिलेली आहे आतमध्ये, दिले निवेदनामध्ये सगळं दिलेलं आहे हो, का? त्या निवेदनावरती काहीतरी डिसिजन होईल, सरकार तुमच्या पाठीशी असणार 100%. नाही, आपल्या साहेबांनी सांगितले तुमचे पैसे अदा केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही म्हणून सांगितलं. अच्छा, पैसे भेटल्याशिवाय इथून जायचं नाही. जायचं. कोणते साहेब बोलले? आपले मेन आयुक्त मेन आयुक्त साहेब बोलले. हो, मग काय तुमचा विषय संपलेला आहे. मेन आयुक्त साहेबांनी जर बोलले असेल तर तुम्हाला नक्कीच 4 दिवसामध्ये तुमचे